ऑन स्ट्राईक पाहतोय अक्षय सोरगे, दोन पंच सज्ज असतील संतोष चौधरी सर आणि अजितदादा खुटले नांदगाव असे दोन दिग्गज पंच मात्र सज्ज असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यास सज्ज. पंचांचा इशारा येतोय 1 2 3 गेम स्टार्ट. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. विक्रम गरजचा पहिला चेंडू हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. पहिल्या चेंडूवर मात्र सन्मान देऊन निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहिली. गुडलाईन स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला गेला होता आणि फक्त सन्मान दिला. प्रत्युत्तर देण्यात चकला गेला. तो अक्षय सोरगे हा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. विक्रम घरात मॅन फ्रॉम ओवले इथे लॉफ केलाय. हल्ला चढवलाय. दुसऱ्या चेंडूवर आपली कलामकता सादर केली. चेंडू फरार झाला. सी मार रेष बाहेर षटकार. आमदार चषक भिंगार गावाला, आमदार चषक भिंगार गावाला. थँक्यू डिसे. तर मी म्हटलं होतं अक्षय सोरगेला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. दुसऱ्या चेंडूवर आपली मध्ये असणारी पोटेन्शियल पॉवर दाखवली गेली. चेंडूला फेकून दिल्या गेल्या. मिड विकेटच्या डोक्यावरून एक दर्जेदार षटकाराने आपला आणि संघाचा अकाउंट मात्र ओपन केलाय. 6 धावांवर संघ जाऊन पोहोचेल. वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलं गेलंय त्या अक्षय सोरगेच्या माध्यमातून. इथे थोडासा प्रश्नचिन्ह उद्भवेल का? पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना केलेला हा हल्ला. यावेळी काय दर्जेदार कमेंटमेंट दिली. क्लास पाहायला मिळतोय. चेंडू फरार झालाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध चेंडू जातो सी मार रेष बाहेर चौकार. चषक शोभतय भिंगार गावान र भिंगार गावान. आयोजक त्याचा सुभाष जेठू पाटील दादा छान रे सुभाष दादा. थँक्यू डिझाय. जर हा खेळाडू मी म्हटलं होतं अगोदर जर लयमध्ये आला तर रोखणं मात्र समोरच्या संघाला कठीण होतंय. आणि पहिल्या चेंडूवर सन्मान दिल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 चेंडूवर 2 मोठे फटके. थोडंसं विक्रम घरात मागडा ठरत चाललाय. यावेळी पुन्हा एकदा लॉब केलाय. चेंडू स्ट्रेट डाऊनचा फटका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू फरार वेळ सी मार रेषवर चौकार. थँक्यू डिझाय. मॅग्नेटिक पॉवर प्लेची चौफेरी फलंदाजी पाहायला मिळते अक्षय सोरगेच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ खेळलाय. 14 धावांचं योगदान आपल्या बॅटमधून दिलंय. पहिला पाहिला मिड विकेट. दुसरा पाहिला आपण कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध चौकार. आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र हा केलेला प्रहार. यावेळी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅटची एज जरूर घेतली होती परंतु निर्धाव चेंडू होईल. कमबॅक जरूर पाहायला मिळतंय. गोलंदाज विक्रम घरतच्या माध्यमातून निर्धाव चेंडू येतोय. संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 या अंकावर आपण पाहतोय. अजूनही सलामीची जोडी मात्र मैदानात एक चांगला खेळ करत असताना जी ड्रीम स्टार्ट हवी होती ती ड्रीम स्टार्ट देण्यात मात्र सफल ठरलाय. पुन्हा एकदा लॉब चालवलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावर दणदणीत षटकार. रायगड मध्ये तो फेमस झाला. सुभाष पाटलाचा त्याला आशीर्वाद लाभला. पनवेल शहरात फेमस झाला. सुभाष पाटलाचा त्याला आशीर्वाद लाभला. रायगड जिल्ह्यात फेमस झाला. सुभाष पाटलाचा त्याला आशीर्वाद लाभला. पनवेल शहरात फेमस झाला. तर नक्कीच पहिल्या मॅग्नेटिक पॉवर प्लेचा जबरदस्त षटक हाताळलं गेलं होतं परंतु तेवढंच आक्रमकता दाखवली गेली अक्षय सोरगेच्या बॅटमधून. 2 षटकार 2 चौकारच्या मदतीने आपण पाहतो 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिलं षटक मी तर म्हणेन श्री गणेश तुरमाळी संघाच्या बाजूने लागलं गेलं आहे. ज्या मैदानाची पूर्णपणे पाहणी असणार आहे दोन्ही संघ आज मात्र खेळत असताना कुठेतरी चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून दाखवणे गरजेचं असताना केलेला पलटवार पाहिला. ज्याच्या वाटेला प्रथम फलंदाजी आलं तो श्री गणेश तुरमाळी संघ
आणि आग ओकली गेली. मी तर म्हणेन अक्षय चोरगेच्या बॅटमधून ज्या पहिल्या मॅग्नेटिक पॉवर प्लेमध्ये विकेट मिळवणं गरजेचं होतं, त्याच पहिल्या गोलंदाजाला, मुख्य गोलंदाजाला इथे मात्र टार्गेट केलं जात आहे. जर नक्कीच पहिल्या गोलंदाजाला जेव्हा जेव्हा टार्गेट केलं जात आहे तेव्हा तेव्हा दडपण निश्चितपणे होते तो येणाऱ्या पुढच्या गोलंदाजावर. सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय प्रीतम घरात. मॅन फ्रॉम वरचे ओळे कशा रीतीने गोलंदाजी केली, जी गोलंदाजी विजय घरातने, विक्रम घरातने केली, तीच गोलंदाजी केली जाईल का इथून मात्र सफलता मिळवली जाईल. पहिला चेंडू लॉब केला जातोय, फुल टॉस लाईनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय. सी मार रेष बाहेर चौकार. सुभाष पाटील क्रिकेट संघ भिंगारवाला आमदार चषक आयोजित केला. क्रिकेट वीरांनो कर्तेश्वर मैदानी चाला, भेटू अशोकजी पाटलाला. क्रिकेट वीरांनो कर्तेश्वर मैदानी चाला, भेटू अशोकजी पाटलाला. थँक्यू विजय. तर पहिल्या चेंडूवर लो फुल टॉस लाईनचा चेंडू होता. स्क्वेअर लेगचं चित्र दाखवलं गेलं. दिनेश गायकरचा फेवरेट झोन आपण पाहतोय. कित्येक वेळा ऑन साईडला चेंडू नक्कीच त्याचे पाहायला मिळत असतात. पुन्हा एकदा प्रीतम यावेळी अति वेग टाकला होता. चेंडू टप्पा काढल्यानंतर उचली घेतली, थोडंसं आतमध्ये आला चेंडू आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे अशी गोलंदाजी करणं गरजेचं असेल. एखादी विकेट इथून जर मिळवली गेली तर नक्कीच थोडंसं कमबॅक केलं जाईल ते वरच्या ओले संघाकडून. परंतु नक्कीच जर कुठेतरी हे दोन फलंदाज धावपट्टीवर टिकून राहिले तर नक्कीच मोठ्या टार्गेटला सामोरं जावं लागेल ते वरच्या ओले संघाला. कमबॅक पाहायला मिळतंय. प्रीतम घरत या गोलंदाजाचा पहिला चेंडूवर चौकाराचा मार काढला. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, तर नक्कीच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र नक्कीच जोरदार अपील करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. दुसरा सलग चेंडू निर्धाव येतोय. 3 चेंडूचा खेळ संपतोय. या दुसऱ्या मॅग्नेटिक पॉवर प्ले मधना संघाची धावसंख्या धावफलकावर लागले ती 24 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरेख गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक गोलंदाजी केली जाते. नक्कीच चौकाराचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक वालं षटक पाहायला मिळतं ते प्रीतम घरतच्या माध्यमातून. प्रीतम घरतने रोखून धरले दिनेश गायकर सारख्या एक मातबदार खेळाडूला. इथे कुठेतरी जाणलं पाहिजे स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. अक्षय चोरगेला स्ट्राईकवर हाणणं मात्र गरजेचं आहे, कारण ज्या पहिल्या षटकाचा विचार केला 24 यावेळी लाईनने थोडीशी भरकटली जाते. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणार चेंडू पंच मात्र चोरगेशीत जातात. दॅट्स वाईट. वाईडने अवांतर धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती बिनबाद 25 या अंकावर. चांगली सुरुवात जरूर केली अक्षय चोरगे या फलंदाजाने, परंतु ती सुरुवात मात्र शेवटपर्यंत टिकवणं गरजेचं असेल या तुरमाळे संघासाठी. तर तेवढीच चांगली दर्जेदार गोलंदाजी केली जाते ती प्रीतम घरतच्या माध्यमातून, ज्यांनी पहिल्या चौकाराचा मार खाल्ल्यानंतर सलग 3 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत ते दिनेश गायकरला. इथे फुटवरचा वापर अभाव आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच कुठेतरी फुटवरचा वापर क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण असतो आणि जर फुटवरचा वापर तुम्ही करत नसाल तर चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाही आणि नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होते. आपल्याकडे असणारी गुणवत्ता सादर केली जाते ती प्रीतम घरतच्या माध्यमातून. रोखून धरले दिनेश गायकर या फलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर प्रीतम घरत, मॅन फ्रॉम ओवळे. क्लास दाखवला जातोय. प्रेक्षणीय फटका. चेंडू जातोय सी मार रेषेवर षटकार. चषक शोभतय भिंगार गावान र भिंगार गावान. आयोजक त्याचा सुभाष जेठू पाटील दादा छान रे. सुभाष दादा छान यो आमदार चषक शोभतय भिंगार गावान थँक्यू र डिझाय. भिंगार गावान. तर 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या पाहतोय 31 धावा धावफलकावर लागल्या. पहिलं षटक आलं होतं 20 धावांचं. दुसऱ्या षटकात 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 11 धावा धावफलकावर आल्या. अशा एकूण 31 धावा धावफलकावर लागल्या जातात. तर नक्कीच थोडंसं पारडं इथं कमबॅक केलं, परंतु जे शेवटचा चेंडू एक खराब चेंडूची डिलिव्हरी पाहिल्या, पॉईंटचं क्षेत्र दाखवलं. अतिशय प्रेक्षणीय फटका
दिनेश गायकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि नक्कीच संघाची धावसंख्या धावफलकावर लागले ती बिनबाद 31 या अंकावर पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असणारा श्री गणेश तुरमाळे संघ चांगली स्टार्ट मिळाले. इथून जर एखादी विकेट मिळवणं मात्र थोडंसं कुठेतरी गरजेचं असेल वरचे ओळी संघाचा, कारण वरचे ओळी संघाचा विचार करायला गेलो तेवढ्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय. सार्थक चषकामध्ये अतिशय चांगला खेळ या वरचे ओळी संघाने केले. त्यानंतर आपण पाहिलं पारगावच्या नाईट टुर्नामेंटमध्ये अक्षरशः धारावी संघाला नमवलं होतं याच वरचे ओळे संघाने. त्यांनाही कमी लेखून जमणार नाही तुरमाळे संघाला, परंतु आज मात्र चांगला खेळ इथे करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय आमदार चषक 2021 चे एक दर्जेदार आयोजन सुभाष जेटू पाटील यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली एक भव्य दिव्य शृंखला एक दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय इथे या भिंगार क्रीडानगरीमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागले 31 धावा. तिसरा षटकार मार्गस्थ होईल सुशांत घरत. यावेळी हलक्याने सन्मान दिला. कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध चेंडूला फेड केले जाते. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 32 या अंकावर. संयमी सुरुवात केली त्यानंतर आक्रमक देखील आपण पाहिलं त्या अक्षय चोरगेचा आणि दिनेश गायकर या फलंदाजाचा. तिसरं षटक मार्गस्थ असताना ओव्हर द विकेटने सज्ज असेल सुशांत घरत. पहिल्या चेंडूचा खेळ संपला. 1 धाव खर्ची घातले सुशांत घरतने. यावेळी लॉब केलं जाते स्ट्रेट डाऊचा फटका. अप्रतिम चेंडू फेकून दिला सीमा रेषेबाहेर षटकार. आपण पाहिलं या स्पर्धेतील 71वा षटकार आपण पाहिला दिनेश गायकरच्या माध्यमातून. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 38 या अंकावर. तर नक्कीच कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने गोलंदाजी करायला हवी ती गोलंदाजी मात्र मैदानात होत नाही. थोडासा संघर्ष करतोय गोलंदाजीसाठी वरच. पुन्हा एकदा फुल टॉस लाईनचा चेंडू. असे चेंडू तुम्ही दिनेश गायकरला टाकू शकत. चेंडू फरार झाला सीमा रेषेबाहेर. अजून एक षटकार. तर दिनेश गायकर मात्र आपली ओळख करून देतो. आपण कशासाठी सलामीसाठी येतो याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानात देतोय. सलग 2 चेंडूवर 2 षटकार ही दिनेश गायकरची ओळख आहे मित्रांनो. तर संघाची धावसंख्या पोहोचले 44 या अंकावर. थोडासा संघर्ष करतोय वरचे ओळे संघ. धावांना रोष लावण्याचं गरजेचं आहे, परंतु त्या धावांना रोष कोण लावणार, कोण गोलंदाज मात्र आपली गुणवत्ता सादर करेल या मैदानामध्ये. पुन्हा एकदा लो फुलटॉस लाईनचा चेंडू स्ट्रेट डाईव्ह केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण बॅकिंग मात्र सुंदर होते. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 45 या अंकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना कमबॅक जरूर केलंय, परंतु कमबॅक असं होणार नाही. इथे एखादी विकेट जर मिळवली गेली तर नक्कीच इथे दबाव वाढू शकतोय. तो इथे मात्र तुरमाळी संघावर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. यावेळी सुंदर फटका. चेंडू फरार झालाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाणार. 4 धावेसाठी चौकार. तर या चौकाराच्या मदतीने 49 धावा धावफलकावर लागल्या जातात. अक्षरशः गोलंदाजीची लखतरे वेशीला टांगली जातात की काय, कारण ज्या फलंदाजीसाठी ओळखले जाणारे दोन्ही फलंदाज मात्र आग ओकली जाते. आपल्यामध्ये असणारे एक एक फटके काढण्यास सुरुवात केले त्या अक्षय चोरगे आणि दिनेश गायकर या फलंदाजाने सुरेख फलंदाजी साकारली जाते. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. इथे मात्र सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 49 धावा जर आपण सरासरी पाहिली तर तब्बल 16.25 ची सरासरी इथे मात्र राखले आणि
नक्कीच कुठेतरी चांगली फलंदाजी केली. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतो. ज्याच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आले तो तुरमाळे संघ अतिशय सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय. परंतु जी गोलंदाजी वरच्या ओले संघाकडून अपेक्षित होती ती गोलंदाजी मात्र मैदानात होताना दिसत नाही. संगम घरचा आपण हा संघ पाहतोय. जी गोलंदाजी करणं गरजेचं आहे ती गोलंदाजी होणं मात्र गरजेचं आहे. आणि आता मात्र काय करेल, येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावांचा मोजावे लागतील या वरच्या ओले संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिला 20 धावा विक्रम घरतच्या गोलंदाजी आल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रीतम घरतच्या गोलंदाजी 11 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल सुशांत घरतच्या गोलंदाजीवर 18 धावा. म्हणजे पूर्णपणे मागडी गोलंदाजी पाहायला मिळाली ती वरच्या ओली संघाकडून. तर सांघिक कुठे चौथा आणि वैयक्तिक कुठे दुसरं षटक घेऊन येईल प्रीतम घरत हा गोलंदाज ज्याने 11 धावांचं षटक टाकलं होतं. 1 षटकार आणि 1 चौकार आणि 1 अवंतरच्या स्वरूपात 1 धाव मात्र खर्ची घातलं होतं. अशा तऱ्हेने प्रीतम घरत मात्र चौथ्या षटकासाठी मार्गस्थ होईल. ऑन स्ट्राईक पाहू शकाल दिनेश गायकर या फलंदाजाला. यावेळी मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार दिला जातोय. एका धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 50 या धावसंख्या. तर अर्धशतक कंप्लीट केले जाते. एकदा जोरदार टाळ्या उद्या तुरमाळी संघासाठी आणि 50 धावा इथे धावफलकावर लागल्या जातात. सुरेख फलंदाजी 2 फलंदाजीची पार्टनरशिप आपण पाहिली तर नक्कीच एक चांगली पार्टनरशिप या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवली गेली. ते अक्षय चोरगे आणि दिनेश गायकरच्या माध्यमातून. इथे मात्र प्रीतम घरतला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्याकडे अनुभव तो दाखवावा लागेल. यावेळी चांगला फटका तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि मी म्हटलं होतं एखादी मोठी विकेट मिळवली गेले. इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला जाईल अक्षय चोरगे. बॅक टू पेवलन मान फ्रॉम तुरमाले. तर नक्कीच 10 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान आपण पाहायला मिळालं अक्षय चोरगेच्या बॅटमधून. 2 षटकार 2 चौकार 3 चौकाराच्या मदतीने 25 धावा साकारल्या गेल्या. आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान या फलंदाजांनी दिलं आहे. तर नक्कीच संघाची धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावा. प्रीतम घरत मात्र इथे चांगली कामगिरी करतोय. एक मोठा मोहरा टिपण्यात मात्र यशस्वी वाटचाल पाहायला मिळते. नवीन फलंदाज उमेश गायकर मात्र सज्ज असेल. इथे क्रॉस द लाईन चेंडू भिडकावायचा होता. टप्पा पडल्यानंतर अति उचली घेतली होती चेंडूने आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. सुरेख गोलंदाजी आपल्याकडे असणारा अनुभव आपल्याकडे असणारी गुणवत्ता मात्र सादर केली जाते ती प्रीतम घरतच्या माध्यमातून. नक्कीच अशी गोलंदाजी पहिल्या 3 षटकामध्ये झाली असती तर कमी धावांवर रोष लावला असता. इथे मात्र तुरमाळे संघाला या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4थं षटक मार्गस्थ होताना आपण पाहतोय ओव्हर द विकेटने. यावेळी बॅटची टॉप एज सलग दुसरा विकेट उमेश गायकर. बॅक टू पेवलन मॅन फ्रॉम तुरमाले. तर नक्कीच 2 बळी गडी बाद इथे 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. संकेत चोरगे हा फलंदाज नवीन जातो 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. आणि नक्कीच प्रीतम घरतचा आपण इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय. मैदानामध्ये 2 गडी बाद केलेत. 1 धाववरचं फक्त खर्ची घातले. तर 4थं षटक आपलं स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतोय. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये नेहमीच गोलंदाज हा मोठ्या धावांना सामोरं जावं लागत असतं. परंतु चांगली गोलंदाजी प्रीतम घरतने दाखवले. आपल्यामध्ये असणारा एक्सपिरियन्स इथे मात्र दाखवला जातोय. ऑन स्ट्राईक 4थ्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय संकेत चोरगे हा फलंदाज. तर नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय जो सलामीला आलेला दिनेश गायकर. असे 2 संघ फलंदाज सज्ज असतील. काय दर्जेदार गोलंदाजी केली जाते. कमांडमेंट दिली जाते. अति उचली घेणारा चेंडू विसवला जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सलग 5वा चेंडू इथे निर्धाव येतोय. सुरेख गोलंदाजी नक्कीच कौतुक करावं लागेल ते प्रीतम घरत या गोलंदाजाचा. जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक चेंडू वेगळ्या व्हेरिएशन मध्ये टाकण्याचा मानस इथे मात्र सफल होतोय आणि रोखून धरलंय ते तुरमाळे संघाच्या
फलंदाजांना पुन्हा एकदा सज्ज असलेल आपल्या गोलंदाजी स्ट्राईकवर. यावेळी स्ट्रेट डावीचा फटका अतिवेगाने चेंडूवर क्षेत्ररक्षक आले. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. थोडंसं क्षेत्ररक्षक इथे कंबल झाला आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. तर संघाची धावसंख्या पोहोचले 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 52 या अंकावर विजय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी हा सामना रंगतोय. शिवशंभो वरचे ओवळे विपक्ष श्रीगणेश तुरमाळे असे 2 दिग्गज संघ ज्यांच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. तो तुरमाळे संघ मात्र फलंदाजी करत असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक या सामन्यातील असेल. स्वतः कर्णधार सुमित घरत मात्र सज्ज असेल. इथे मात्र ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यास सज्ज समोर खेळतोय. आपण पाहतोय एक गुणवान खेळाडू, एक आक्रमक दिनेश गायकर, मान फ्रॉम तुरमाले. पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय. सुरेख झेल टिपला जातोय. तिसरा हादरा दिनेश गायकर, बॅक टू पेव्हलियन, मान फ्रॉम तुरमाले. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय ब्रँडेड षटकारासाठी. तर नक्कीच काय क्लास पाहायला मिळाला. फलंदाज संकेत सोरगेच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. अगदी जी डिलिव्हरी केली होती त्या डिलिव्हरीला मात्र प्रत्युत्तर चोखपणे दिले गेलंय. सुमित घरतच्या या गोलंदाजीवर संघाची धावसंख्या पाहतोय 58 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल तर नक्कीच चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये. तर आयोजकांना विनंती केली जाते की चेंडूची पूर्तता करायची आहे. 58 धावा धावफलकावर लागले जातात. जी स्टार्ट दिली होती अक्षय चोरगे आणि दिनेश गायकर या फलंदाजाने जबरदस्त खेळी केली होती. पहिल्या 3 षटकांचा विचार करायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावांचा मार खावा लागला होता वरच्या ओवळे संघाच्या खेळाडूंना. त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी केली ती प्रीतम घरत या गोलंदाजांना अवघ्या 3 धावांचं षटक आणि ज्यामध्ये 2 गडी मिळवण्यात मात्र यशस्वी वाटचाल पाहायला मिळाली. यावेळी बॅटची आतली कडा घेतली जाते. चेंडू स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये अडवला जातो. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न धोका होऊ शकतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने 60 धावा धावफलकावर लागल्या जातात. थोडीशी गोलंदाजी इथे थोडीशी खराब झाले परंतु सावरणं मात्र गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. तो वरचे ओळे संघाला 60 धावा धावफलकावर लागले जातात. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर पाहतोय सुमित घरत हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. ऑन स्ट्राईक पाहतोय संकेत सोरगे ज्यांनी 4 चेंडूंचा खेळ केलाय. 10 धावांचं योगदान आपल्या बॅटमधून दिलंय. इथे लॉब केलं जातंय, हल्ला चढवला जातोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू विसवला जातोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धाव सुद्धा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होईल की नाही आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे परतावा लागेल संकेत सोरगे या फलंदाजाला.
तर नक्कीच आगरी कोळ्यांची देवता एकविरा आईला वंदन केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आगरी कोळी म्हटलं तर पालखीचं वेळ निश्चितपणे लागत आहे ते एकविरा आईचा. तर इथे मात्र संघाची धावसंख्या धावफलकार लागली जाते 62 धावा धावफलकार लागल्या जातात. चौथ्या विकेटचं पतन होत आहे. नवीन येणारा फलंदाज पाहतोय नितेश गायकर हा फलंदाज पाहतोय. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. यावेळी खडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जरूर गेले होते परंतु चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. या सत्रातील काही चेंडूचा खेळ बाकी असताना पलटवार पाहायला मिळतोय. तो सुमित घरत या गोलंदाजाचा एक षटकाराचा मार जरूर खाल्लाय परंतु थोडंसं सावरलंय. इथे मात्र वरचे ओले संघाला थोडंसं रनअप मध्ये इश्यू येतोय. 62 धावा धावफलकावर पाहतोय. दोन दिग्गज पंच रायगड समालोचन असोसिएशनचं आपण पाहतोय संतोषजी चौधरी आणि अजितदादा खुटले असे दोन दिग्गज पंच या सामन्यांसाठी अंपायरिंग करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुमित घरत यावेळी जबरदस्त गोंडे चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर इथे उचली घेतली गेली आणि पहिल्या सत्राचा खेळ संपतो. या स्पर्धेतील संघाची धावसंख्या पोहोचले 4 गड्याच्या मोबदल्यात 62 धावा म्हणजे येणारे 30 चेंडू आणि 63 धाव्यांची गरज असेल ती जिंकण्यासाठी शिवशंभू वरचेओले संघाला. तर नक्कीच या 63 धावा परास्त केल्या जातील का? इथून मात्र वरचेओले संघाच्या माध्यमातून त्या 63 धावा वाचवल्या जातील या तुरमाळे संघाकडून याचं धावतावरण ऐकवण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. एक चौक कोल्हापूर विभागाचा एक दर्जेदार आवाज सूरजजी आतमोडे सर.
हॅलो 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 माईक चेक. हॅलो आमदार चषक 2021 आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची पहिली मॅच श्री गणेश तुरमाळे आणि शिवशंभो ओवळे या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तुरमाळे टीमनं पहिल्या सत्रामध्ये धावा जमा केल्या 62 आणि 63 धावसंख्येचं लक्ष्य ठेवलंय ते शिवशंभो वरचे ओवळे संघासमोर. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते उदय आणि सुमित. ₹1,00,000 पहिलं पारितोषिक असलेली ही स्पर्धा. दुसरं पारितोषिक ₹50,000, तिसरं पारितोषिक आणि चौथं पारितोषिक प्रत्येकी ₹25,000. मॅन ऑफ द सिरीजसाठी सिटी 100 बाईक. एक फार मोठी स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. 63 धावा जमा करायच्या आहेत. आघाडीची जोडी सुमित घरत आणि त्याच्या सोबतीला विस्फोटक असा उदय घरत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिली ओव्हर घेऊन येतोय तो प्रवीण भोपी. श्री गणेश तुरमाळे संघाचा हा बॉलर आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजांना पोषक असं हे ग्राउंड आहे. खेळपट्टीवरती थांबलं आपण तर सहजरित्या धावा येतात. अशा परिस्थितीमध्ये या 63 धावा प्रतिषटक 12.60च्या आस्किंग रेटनं धावायचं आहे. आणि आता बघायचं आहे कशा रीतीनं या धावसंख्येचा पाठलाग करणार तो हा दुसऱ्या सत्रामध्ये शिवशंभो वरचे ओवळे संघ. या स्पर्धेसाठी रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य संतोष चौधरी सर आणि त्याचबरोबरीनं अजित खुटले सर हे अंपायरचं पॅनल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. तर पहिलाच बॉल प्रवीण भोपीचा. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आणि सामना करेल सुमित घरत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं प्रवीणचा पहिलाच बॉल. या वेळेला क्रॉस बॅटेड फटका आडव्या बॅटनं मिड विकेटमध्ये चेंडूला ओढलंय. त्या ठिकाणी राकेश आहे. सहजरित्या 2 धावा मिळतात. 63 धावांचा पल्ला गाठत असताना 2 धावा सहजरित्या येत आहेत. धावांचा श्रीगणेशा केला जातोय. धावांची बोनी केली जाते. स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय तो सुमित. डावकुऱ्या हाताचा हा एक वेल एक्सपिरियन्स बॉलर आहे. आणि त्याच्यासमोर जे 2 बॅट्समन आलेत शिवशंभो वरचे ओवळे संघाकडून हे दोन्हीही विस्फोटक आहेत. खरं तर संगम घरतच्या नावानं या ओवळे टीमला ओळखलं जातं परंतु आज संगम या टीममध्ये नाही आहे. आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये बाकीचे सगळे शिलेदार काय करतायत याकडे सगळ्यांची नजर आहे आज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा यॉर्कर फक्त सन्मान दिलाय. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 1 रन या ठिकाणी मिळतीये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. थोडंसं मिसकम्युनिकेशन. ऋषी घरातनं थ्रो केला परंतु प्रवीणचं लक्ष नव्हतं आणि 2 धावा मिळतात. आणि या 2 धावांच्या मदतीनं 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पनवेल तालुक्यातील 8 चांगल्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आल्यात. एक चांगलं क्रिकेट आपल्याला आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. हा बॅकफुटवरून फक्त कट केलाय. शॉट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल मिळतीये. एक चांगलं क्रिकेट खेळतायत. दोन्ही बॅट्समन प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न करतायत. अटॅकिंग स्ट्रोक खेळत नाहीयेत. स्वतःला सेट करण्यामध्ये वेळ घेत आहेत. एक चांगला स्ट्रॅटेजीपूर्ण खेळ अगदी सुरुवातीपासून करण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 धावा धावफलकावरती. उदय आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. बघायचं आहे प्रवीणच्या अगेन्स्ट तो स्वतःचं कसं खातं खोलणार. फिल्डिंग जर पाहिली तर एक मिड विकेटला फिल्डर आहे. एक लॉंग ऑफला बाउंड्री लाईनला चिटकून उभा आहे. आणि बाकी सगळे खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या वेळेला बॅटला बॉल ब्रश होतोय. गलीमध्ये जातोय.
मिसकम्युनिकेशन होतं, परंतु उदयनं कॉल केला नको. डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रवीणची आज चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये त्यानं पहिल्या 4 बॉलवरती मोठा स्ट्रोक मारू दिला नाहीये ओवळे टीमच्या बॅट्समनला. ही फार मोठी उपलब्धी आहे ती श्री गणेश तुरमाळे टीमसाठी. यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी ऑफ द मॉर्निंग. अगदी फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाचं अस्त्र, आपल्या अस्त्राचा वापर करतोय. आज जे 5 बॉल प्रवीणनं हाताळले त्याच्यामधले 2 ते 3 बॉल त्याचे यॉर्कर लेनचे आपल्याला पाहायला मिळाले. आज त्याला सूर गवसलाय आणि फार चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. 5 बॉल झालेत आणि वरचे ओवळे टीमच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 5. हा देखील फुलर लेनचा बॉल. लगातार 3 चेंडू निर्धाव आलेत. उदयला थोडंसं डिप्रेशनमध्ये टाकणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1 ओव्हर कंप्लीट होतीये. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्यात त्या 5. कुंडेवाहाळ आणि टेंबोडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचंय. एक फार चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. करण पाटील, उत्तम मस्कर यांचा टेंबोडे संघ आणि रणमशीन समाधान वास्कर याचा कुंडेबाळ संघ. एक फार मोठा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात फक्त 5 धावा आणि आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 58 धावसंख्येची गरज आहे. आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये कालच्या दिवसापासून आमचे अतिशय जवळचे मित्र गीतेश सार्डेकर, आम्हाला लहान भावा समजलेले आमचे सूरज पाटील, भोमचा एक उरण तालुक्यातील बुलंद आवाज आणि भिंगार गावचे एक एनर्जेटिक हिंदी कॉमेंटेटर मयूर पाटील आपल्याला येणाऱ्या 3 दिवसामध्ये आणि काल आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये, पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋषी घरतला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर आहे. मॅक्सिमम 3 फिल्डर्स बाहेर प्लेस करण्याची परमिशन आहे. मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अशी फिल्डिंग प्लेस केली आहे. हा लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय, छोटी धाव. जोपर्यंत अक्षय चोरगे बॉलला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. आणि अक्षय पाटील भिंगारचे आमचे अतिशय चांगले गुणलेखक कालच्या दिवसापासून गुणलेखकाची भूमिका पार पाडतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. हा बॉल बॅट अँड पॅडच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये. उदय थोडासा आज धावा जमवण्यासाठी संघर्ष करतोय. 4 बॉल डॉट खेळलाय. मागच्या 17 मध्ये मला वाटतंय दिनेश गायकर पण अशा पद्धतीने डॉट बॉल खेळला होता, परंतु त्यानंतर त्यानं स्वतः एक नव्या उमेदीनं उतरला आणि त्यानंतर त्यानं आक्रमण केलं होतं. तशाच पद्धतीनं आता आक्रमण करावं लागणार उदयला. थोडंसं डोकं शांत ठेवून त्याला विचार करून खेळावं लागणार आहे, कारण 63 धावांचं टार्गेट चेस करत असताना जितके डॉट बॉल तुमच्या बॅटमधून येतील तेवढं तुमच्या टीमवरचं प्रेशर वाढेल. 21 बॉल बाकी आहेत आणि 57 धावसंख्येची गरज आहे. एक ओव्हर मिडन खेळलाय उदय. आता संघावरचं दडपण वाढलंय. ऋषी घरात आपली जी गुणवत्ता आहे ती दाखवतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये 5000 पॉइंटनं या खेळाडूला का घेतलं? बऱ्याचशा संघांनी या खेळाडूला घेण्यासाठी 5000 पॉइंटची बोली लावली होती. त्याचं चोख असं प्रत्युत्तर आणि हा बघा टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारा बॉल अगदी शरीराच्या जवळून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आता 19 बॉल 57 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल नंतर 3-3 धावा आल्या पाहिजेत. प्रत्येक 2 बॉल नंतर एक सिक्सर आला पाहिजे, तर मग वरचे ओवळे टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल. हा बॉल बॅकफूट वरून कट केलाय, पंच मारलाय मस्तपैकी, डीप मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि बऱ्याच अवधीनंतर येते. मला वाटते पहिली बाउंड्री येते ती वरचे ओवळे संघाच्या धावफलकावर.
ओव्हर कंप्लीट झाल्यात. पॉवर प्ले मध्ये डॉमिनेट केलं ते ओवळे संघाच्या सगळ्या बॅट्समनला वर्चस्व राखलं. ते गोलंदाजी करणाऱ्या तुरमाळे टीमनं प्रवीण भोपीनं दिल्या धावा 5, ऋषी घरतनं धावा दिल्या 5, एकच बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. कलेक्टिव्हली धावा आल्या 10 आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. 17.67 प्रत्येक ओव्हरमध्ये 17-18 धावा आता आल्या पाहिजेत. आणि तिसऱ्या ओव्हरसाठी चेंडू दिलाय तो मेघनाथ गायकर मॅगी या खेळाडूच्या हातामध्ये. सुमित घरत आणि उदय घरत यांना आता आक्रमण करावं लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. ज्या पद्धतीनं मागच्या सत्रामध्ये अक्षय चोरगे आणि दिनेश गायकरनं जी बॅटिंग केली तशी बॅटिंग मात्र आता करावी लागेल. टेंबोडे टीमला हा शेवटचा कॉल आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच रिपोर्ट करायचे. टेंबोडे टीम मेघनाथ तयार. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण, लेग ब्रेक. खरं तर हा मॅजिशियन मॅगी म्हणून ओळखला जातो. बाईचा इशारा आलाय कारण नारपोलीच्या मैदानावरती 3 चेंडू 1 धावेची गरज असताना या खेळाडूनं 3ही चेंडू डॉट टाकले होते. बरेचसे रेकॉर्ड याच्या नावावरती आहेत आणि तो गोलंदाजी मार्कवरती आता आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट सरळ खेळलाय. उमेशच्या हातामध्ये झेल मात्र टिपला जातोय आणि पहिली विकेट जातीये ती वरच्या ओवळे टीमची. पहिला बॅट्समन आउट होतोय. अक्षय भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 16 चेंडू 52 धावांची गरज आहे. काल सारसनच्या मैदानावरती एक जबरदस्त सामना झाला. आदर्श पनवेल टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना अधिरा 11 वडगर संघाकडून सिद्धेश वास्करनं जी बॅटिंग केली 20 बॉलमध्ये 66 धावा 80 धावा चेस करत असताना तशी बॅटिंग आता करावी लागेल ती या वरचे ओवळे संघाच्या एकातरी फलंदाजाला. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि पारगावचा एक बुलंद आवाज सागर पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आमदार ट्रॉफी 2021 मध्ये मॅगीला मिळतीये ब्रेक थ्रू. टीमचा एकूण स्कोर आहे 11. 16 बॉलमध्ये 52 धावांची गरज आहे. मोठे स्ट्रोक खेळणं फार गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती आता तुटून पडावं लागेल या ओवळे टीमच्या सगळ्या बॅट्समनला. रिव्हर्सचा पूलमध्ये रिव्हर्स पूलचा हा फटका कव्हरमध्ये जातोय आणि धावा मिळतात त्या 2. रिव्हर्सचे फटके बऱ्याच वेळेला आपल्याला डीप पॉइंट किंवा डीप थर्डमॅनच्या रिजनमध्ये पाहायला मिळतात. परंतु ज्या पद्धतीनं चांबारली टीमचा योगेश जांभळे कव्हरमध्ये रिव्हर्सचे फटके मारतो किंवा एक्स्ट्रा कव्हरमध्ये तशा पद्धतीनं अक्षयनं आता अटेम्प्ट केला. हा सरळ बॅटने खेळलेला फटका सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जातोय प्रवीण भोपीच्या आणि दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन ओवळे टीमचा. डीजे बॉल बाकी आहेत. 50 धावांची गरज आहे. एकूण स्कोरबोर्ड वरती धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 13. 2 बॅट्समन आउट झालेत. विक्रम घरत आता बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये येतोय. 5 फिल्डर बाउंड्री लाईनला चिटकून अगदी उभे आहेत आणि विक्रमला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅगीचा हा बॉल थोडासा लेट खेळलेत वेट करून स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि मिळतोय हा दुसरा चौकार बॅटिंग करणाऱ्या वरच्या ओवळे टीमला. तेरा चेंडू शिल्लक आहेत आणि 46 धावांची गरज आहे.
ही संकटमोचक बाउंड्री आहे, पण हे कामगिरीतलं सातत्य कायम राखणं गरजेचं असेल. हा बॉल खाली राहिला, बाउन्स घेतला नाहीये. स्क्वेअर लेगच्या फिल्डरला सरळ हातामध्ये जातो. एकच रन मिळते. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि एकूण धावा झाल्यात त्या 18. 12 बॉलमध्ये 45 धाबांची गरज आहे. टेंबोडे टीमचा कॅप्टन लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण रिपोर्ट करायचंय. फार मोठी स्पर्धा. सन्माननीय सुभाषजी पाटील आणि सन्माननीय अशोकजी पाटील यांची ही स्पर्धा आमदार ट्रॉफी 2021 एक दिमागदार असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेचे सगळं संयोजन धर्मेंद्रजी घोगरे, संदेशजी पाटील, देवेंद्र पाटील, संपूर्ण कर्तेश्वर टीमचे खेळाडू आणि ग्रामस्थ मंडळ भिंगार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. फार मेहनत घेतली आहे आणि एक यशस्वी अशी स्पर्धा आपल्याला या मैदानावरती संपन्न होत असताना पाहायला मिळते. ऋषी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि स्वतःच्या कोट्यातली ही दुसरी ओव्हर घेऊन आलाय. विक्रम 11 बॉल 45 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती आता मोठा स्ट्रोक आला पाहिजे, बाउंड्री पाहिजे. हा बॅकफुट वरून अप्पर कटच्या माध्यमातून उडवलेला बॉल जातोय डीप मध्ये आणि एक फार चांगला फटका पाहायला मिळतोय तो बॅट्समन विक्रमच्या बॅटमधून. विकेटनं बॉल टाकतोय तो ऋषी. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर क्रॉस अँगलनं बॉलिंग करतोय आणि मग बॅकफुटवरून जो फटका पाहायला मिळाला तो फार चांगला होता. आणि आता लगेच फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळाले ते तुरमाळे टीमकडून. हा मिड विकेटला ओढलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या ठिकाणी बॉलला तो कॅरी करू शकला नाहीये. धावा मिळतात त्या फक्त 1. या एका धावेच्या मदतीनं टीमचा एकूण स्कोर होतोय 23. 9 बॉलमध्ये आता 40 धावांची गरज आहे. पारडं आता जड होत चाललंय ते श्री गणेश तुरमाळे टीमचं. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स शरीराच्या जवळून विकेटकीपर ज्ञानेश्वरच्या हातामध्ये. 8 बॉल आणि 40 रनची गरज आहे. आता मोठे स्ट्रोक फक्त या ठिकाणी वाचवू शकतात शिवशंभू वरचे ओवळे टीमला. संगम नाही आहे कारण सार्थक ट्रॉफीमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकणारा हा संघ आहे. यावेळेला परिवर्तन, यॉर्कर बॉल मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये खेळून काढलाय. सिंगल मिळते. संगम नाही आणि संगमच्या अनुपस्थितीमध्ये फार मोठा ॲडव्हान्टेज मिळाला तो तुरमाळे टीमला. कारण संगमच्या कोट्यामध्ये नेहमी आपण 1 किंवा 2 षटकं बघत असतो. सलामीला त्याची आक्रमक बॅटिंग पाहत असतो परंतु बाकीचे फलंदाज आज जास्त काही करू शकले नाही आहेत. लॉंग ऑनमध्ये सरळ उमेश हा सलग 2रा झेल टिपतोय या इनिंगमध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो वरचे ओवळे टीमचा. पाहतोय अंधार चषक 2021 मध्ये शुभागमन होतंय. सन्माननीय या विभागाचे कर्तव्यदक्ष असे अध्यक्ष ज्यांनी भारतीय जनता पार्टीला या विभागामध्ये अतिशय मोठं नाव मिळवून दिलं, मोठी संख्या मिळवून दिली, मोठी आघाडी मिळवून दिली असे सर्वांचे लाडके अनिशजी ढवळे यांचं आगमन होतंय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय चिखले ग्रामपंचायतीमध्ये इतिहास घडवणारे असे सरपंच सन्माननीय नामदेवजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. दोन्ही प्रमुख अतिथींना विनंती करतो आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. त्यानंतर या विभागातील युवा कार्यकर्ते सन्माननीय सूरज गायकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. सर्वांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू सूरज सर. आणि पहिल्याच बॉल नो बॉल आणि त्याच्यावरती घेतलेला हा झेल. 6 बॉलमध्ये 40 ची गरज होती. विकेट गेली असती परंतु हा नो बॉल होता आणि हा फ्रीट
आता बघायचंय या फ्री हिटचा किती फायदा उचलणार. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. मी आदरणीय अनिलजी ढवले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. टेंभोडे आणि कुंडेवाहाळ या दोन टीमच्या अगेन्स्ट सन्माननीय अनिलजी ढवळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वाईड बॉल आला. 6 बॉल आणि 37 धावांची गरज. हा ड्राईव्ह केलाय बॉल ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये सिंगल मात्र मिळते. बाउंड्री पाहायला मिळते. मिसफिल्ड झाली आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे थँक्यू. अनिलजी ढवळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. दुसरी मॅच पनवेल तालुक्यातील दोन चांगले संघ कुंडेवाहाळ आणि त्याचबरोबरीनं टेंबोडे. एकूण धावसंख्या झाली आहे 32. 31 धावसंख्येची गरज. या वेळेला हुकचा फटका फाईन लेग मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. चौकार. यो आमदार चषक शोभतय भिंगार गावान र भिंगार गावान. आयोजक त्याचा सुभाष जेठू पाटील दादा छान रे सुभाष दादा छान. यो आमदार चषक शोभतय भिंगार. थँक्यू. 4 बॉल आणि 27 धावांची आता गरज आहे. एखादा चमत्कार झाला तर नक्कीच या ठिकाणी वरचेवळ्या टीम जिंकेल. मॅच मात्र थोडीशी झुकली आहे ती तुरमाळे टीमच्या साईडनं. गोलंदाज तयार. बॅटला ब्रश झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि बॅटला बॉल ब्रश झाल्यानंतर स्वतः पंचांच्या डिसिजनची वाट न बघता हा खेळाडू देखील बाहेर पडला. खरं तर हे स्पोर्टिंग स्पिरिट पाहायला मिळालं आणि आणखीन एक धक्का बसतोय तो ओवळे टीमला. आमदार चषक भिंगार गावाला आमदार चषक भिंगार गावाला. चारी बाजूला हाय गुलबाल. 3 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. संकेत चांगली बॉलिंग करतोय. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त बॉल टाकण्याचा आता तो प्रयत्न करतोय. सुरुवातीला 2 स्क्वेअर बॉल टाकले होते परंतु त्यानंतर मात्र त्याचा कमबॅक पाहायला मिळतोय. 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 27 धावसंख्येची गरज आहे. टेंबोडे टीमनं टॉस जिंकलाय. जो काही निर्णय स्वीकारलाय त्याची त्वरित आपण अंमलबजावणी करायची आहे. 1 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. दोन्ही टीमनं एकमेकांना हस्तांदोलन करून मैदान मात्र सोडायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन होतोय आउट आणि संकेतला मिळते आणखीन एक विकेट. पहिली मॅच मात्र संपली आहे. तब्बल 26 धावसंख्येनं हा सामना जिंकला तो श्री गणेश तुरमाळे संघानं. श्री गणेश तुरमाळे संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एकमेकांना हस्तांदोलन करून मैदान मात्र सोडायचं आहे. मैत्रीपूर्ण लढती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मैदानाच्या बाहेर सगळे एकमेकांचे चांगले मित्र असतात आणि मैदानामध्ये मात्र थोडीशी खुन्नस क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते.